परतीच्या पावसानं राज्यात धुमाकूळ घातलेला आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालंय। नवरात्रीमध्ये देखील पावसानं झोडपून काढलं। आता दिवाळी तोंडावर आली तरी देखील पाऊस जायचं नाव घेत नाहीये। त्यामुळे बळीराजा सध्या संकटात आहे। आजही राज्याला पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे। हवामान खात्याकडून अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला नक्की फॉलो करा। आज राज्यात तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे। आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। या ठिकाणी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलाय, तर उर्वरित राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। आज सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे। या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। रायगड, रत्नागिरी, नाशिक, घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर उर्वरित राज्यात हलक्या सरींचा पाऊस पडेल।